देवाची आळंदी सोमनाथची गायकवाड ओवी स्पोर्ट्स राजगुरुनगर मंगेश शेठ गायकवाड जगदंबा 72+ स्पोर्ट्स क्लब महेंद्र शेठ सावंत ललित मुसळे सर SK स्पोर्ट्स सोमनाथ शेठ कारले एव्ही स्पोर्ट्स कुमार अक्षय शेठ सुतार यांच्या वतीनं प्लेअर ऑफ द डे साठी आकर्षक बॅट आपल्या स्पर्धेसाठी आपण पाहतोय। बिस्लरी पाणी बॉक्सचं सौजन्य महालक्ष्मी RMC महालक्ष्मी वेअर हाऊस कुरोळीचे उद्योजक पहिलवान मयूर शेठ गायकवाड पहिलवान अभिषेक शेठ गायकवाड डीचे ऑपरेटर आपण मानवाची क्वाई संघाचा ट्रान्स प्ले करावा। धन्यवाद डीचे बॅटिंग करणारी टीम मैदानात दाखल होते आणि बॅटिंग करणाऱ्या टीमचं देखील ट्रान्स आपण ऐकणार आहोत। डीचे सुमित यांच्या माध्यमातून माऊली 22+ साऊंडच्या माध्यमातून आपण सुमधुर संगीत ऐकूयात। स्वर्गीय पहिलवान अक्षयभाऊ कोळेकर स्पोर्ट फाउंडेशन करणविरे बांबोली टीमचं। अंपायर सर मैदानात दाखल होत आहेत। गेली 7 दिवस या स्पर्धेत आपण पाहिलं तर अतिशय सुंदर अंपायरिंग या तिन्ही पंचांच्या पॅनलच्या माध्यमातून आपण पाहिले। ISPL चे अंपायर भावेश नायर सर आहेत, इंडिया कपचे अंपायर शुभम गाडे सर आहेत, चेन्नई प्रहार प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं ते आदरणीय समित जोशी सर या 3 पंचांचा पॅनल गेली 7 दिवस आपल्या स्पर्धेत अतिशय सुंदर अंपायरिंग करताना आपण पाहतोय। संपूर्ण ऑफिशियली टीम स्कोरर अक्षय खैरे असतील, आज त्यांचं सुंदर समालोचन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकणार आहोत। आपल्या पुण्यातील एक प्रतिभावंत समालोचक आदरणीय राहुल बोंबे सर याठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं मनापासून स्वागत आहे। थोड्याच वेळात महाराष्ट्रातील अलंकारिक शब्दांचं भांडार अलंकारिक शब्दांचा खजिना आमचे मार्गदर्शक आदरणीय नरेशजी डोमे सर देखील आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होतील आणि त्यांचं देखील सुंदर समालोचन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण ऐकणार आहोत। त्यांचं मनापासून स्वागत आपण करतोय। ऑफिशियली टीमचं सर्वांचं स्वागत केलं। ते पलीकडे जो करणविरे बांबोलीचा डगआउट आहे त्या समोर ज्या खुर्च्या आहेत त्या प्रेक्षकांना विनंती आहे थोडं पाठीमागे सरका, बाउंड्री लाईनच्या जवळ कुणी बसू नका, या सूचना आता परत होणार नाही, थोडं सहकार्य करा। आंबेठाण शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय सचिन भाऊ मांडेकर उपस्थित होत आहेत। खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीने आपलं मनापासून स्वागत आहे। व्यासपीठावरती महेश भाऊ येवंडे उपस्थित आहेत, त्यांचं मनापासून स्वागत आहे। आणि खेळाडू कक्षाच्या समोरचे खुर्ची आहेत जिथून बॅटर उतरणार ती जागा मोकळी ठेवा, कारण का ज्यावेळेस tenniscricket.in चे कॅमेरामॅन बॅटरला फॉलो करत असतात तो आतमध्ये येताना बाहेर जाताना त्यावेळेस तो बॅटर कॅमेऱ्यात येणं फार गरजेचं आहे, कारण का आता यूट्यूबवरती असंख्य प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत असतात। त्यामुळे विनंती केला ते प्रत्येक टीमला खेळाडू कक्षाच्या समोर कोणी बसू नका। मॅच ला सुरुवात आणि ऐकूयात आपण कॉमेंट्री बॉक्स मधून आदरणीय राहुल बोंबे सरांना। थँक्यू। सर्वांचं मनपूर्वक असं स्वागत। स्मार्ट विलेज आंबेठाण आणि आपण पाहतो एक स्मार्ट क्रिकेटची स्पर्धा अर्थात खेड तालुका प्रीमियर लीग आणि शेवटची रात्र आणि हा शेवटचा दिवस। पहिला बॉल विजय पावले। ओहो, हा बॉल आपण पाहतोय खेळण्याचा प्रयत्न तिथे होता आणि बॅट आणि बॉल मध्ये संपर्क जो आलेला नाहीये। ही स्पर्धा आपण पाहिले गेले कित्येक महिने ह्या स्पर्धेची चर्चा होती आणि ह्या स्पर्धेमध्ये खेळणारे खेळाडू, ह्या स्पर्धेमध्ये खेळणारे आयकॉन्स, संघमालक, स्थानिक खेळाडू आणि त्यांचा दर्जेदार क्रिकेट
खऱ्या अर्थानं गेले 7 दिवस तुम्ही पाहिले आणि आज ह्या स्पर्धेचा विजेता कोण असणार? एका बाजूला आपण पाहतोय खऱ्या अर्थानं स्वर्गीय पैलवान अक्षयभाऊ कोळेकर स्पोर्ट फाउंडेशन. हो हो, उंचावून खेळलाय आणि हा बॉल सेफ झोन मधून बॅट्समन पाठवलाय, बाउंड्री लाईन पार येतोय. पहिला चौकार, 4 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा करावी, प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. जगत सरकार, कुठे कोणाचं सरकार आहे हे जगत सरकारला ह्या गोष्टीचं घेणं नाहीये, पण मैदानामध्ये आल्यानंतर माझ्या नावाचं सरकार इथे मात्र जगत सरकारनं दाखवून दिले. 4 धावा. ओहो, अक्रॉस द बॅट आणि हा बॉल पुन्हा एकदा फटका आहे झणझणीत आणि जगत सरकार दाखवतायत हा षटकार. चरण फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. फुल आणि पॉवरफुल, नाव मोठं आणि कामगिरी तितकीच मोठी. एका बाजूला विजय पावले, दुसऱ्या बाजूला जगत सरकार. इंडियन प्रीमियर लीग मध्ये आपण खऱ्या अर्थानं कित्येक खेळाडू पाहिले आणि ISPL मध्ये खऱ्या अर्थानं हे 2 खेळाडू आपल्याला जे पाहायला मिळाले. आणि विशेषतः आपल्या महाराष्ट्रामधून नेहमीच आपण पाहत असतो मोठमोठ्या टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये आखाती देशामध्ये जाऊन देखील महाराष्ट्राचं गुणगौरव क्रिकेटच्या माध्यमातून सांगणारा विजय पावले. पुढे एकदा सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, स्ट्रोक फसलाय आणि बॉल तिथे आपण पाहतोय फिल्डरच्या हातामध्ये बसलाय. एक चांगली कामगिरी म्हणावी लागेल, चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. एका बाजूला जगत सरकार आहे, दुसऱ्या बाजूला विजय पावले, तर सचिन बर्गे आपल्या चाकणचे खेळाडू आहेत जे की संघाचं प्रतिनिधित्व करतायत. ही गोष्ट देखील विसरून चालणार नाही. तर ही लढाई देखील बेस्ट विरुद्ध बेस्ट, विजय विरुद्ध जगत सरकार. पुढे एकदा फुल टॉस आणि जगत सरकार सांगतायत आय एम अ बॉस. चरण षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. थँक्यू डीसी. व्यंकटेश वॉरियर्स नाशिक संघाचे संघमालक या ठिकाणी उपस्थित होत आहेत. क्रिकेट खेळावरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व आदरणीय रोशनदादा सिरसाट, आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती आणि स्थानापन्न व्हा. खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत आहे. आपल्याला विनंती केला त्या आयोजक कमिटीच्या वतीनं आपण व्यासपीठावरती या आणि स्थानापन्न व्हा. ओ टू कॉम्बॉक्स. 16 धाबा आहेत. विजय तयार असतील. पुन्हा एकदा हा बॉल पहा, थोडंसं कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न होता पण दिशा मिळू शकले नाहीयेत. व्हाईट बॉल्स ही आपण पाहतो ना, खरं तर गोलंदाजाची दिशा बदलवण्याचा प्रयत्न देखील फलंदाजाने केलाय. जगत सरकार आपण पाहतो आतापर्यंत 16 धाबा बॅटच्या माध्यमातून बनवल्यात. एक्स्ट्रा 1 आली आणि 17. पहिल्याच ओव्हरमध्ये काय पॉवरफुल स्टार्ट. पॉवर प्ले मध्ये इथे आपण पाहतोय, पॉवर प्ले मध्ये जगत सरकारच्या बॅटिंगची पॉवर तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळते. पहिला खऱ्या अर्थानं क्वालिफायर खेड तालुका प्रीमियर लीग मध्ये फायनल मध्ये कोण जाणार ह्या गोष्टीची चर्चा इथे होणार आहे. तयार असतील विजय. स्लोवर वन बॉल, त्याला ओळखलं आणि त्याला पाठवलंय जगत सरकारनं हवाई मार्गानं आउट ऑफ द पार्क. फटक्यामध्ये आहे वजन आणि धावा येत आहेत अर्धा 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 डझन. चरण फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. थँक्यू डीसी. इवरे गावचे खेळाडू आदरणीय मयूर शेठ जगताप, आदित्य चेरेल, साहिलभाऊ जगताप, शुभमजी तांबे, ओमभाऊ तांबे, रामभाऊजी शिर्के पाटील या सगळ्या मित्रपरिवाराचं शुभागमन होते. आपलं खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. गावागावान खुल्ला मैदान, 4 सिक्सरची होते धमाल. ट्रान्स आपण ऐकतोय आणि खऱ्या अर्थानं हे आमच्या पुण्याची ओळख आहे. खऱ्या अर्थानं तुम्ही पाहिलं असेल कित्येक टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा तुम्ही पाहिल्या असतील, पण ट्रान्स ही संकल्पना जर कुठून सुरू झाली असेल ना, तर प्रामुख्यानं पुणे आणि परिसरामध्ये तुम्हाला नेहमीच चांगल्या पद्धतीचे ट्रान्स प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये ऐकायला मिळतात. संघाबद्दल आपण चर्चा करतो. एका बाजूला कैलासवासी नंदाई भिवरे स्पोर्ट फाउंडेशन,
भाडोबा शिकवाळी, संघमालक ॲडव्होकेट महेशजी भिवरे, तर कॅप्टन म्हणून प्रशांत भोईर, आयकॉन विजय पावले, आयकॉन दिनू कांबळे तुम्हाला पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय स्वर्गीय पैलवान अक्षभाऊ कोळेकर स्पोर्ट फाउंडेशन करंज विहिरे भांबोली, संघमालक पैलवान नितीन तात्या वाडेकर, संघमालक महेंद्रजी कोळेकर, प्रथम लोकनियुक्त सरपंच, तर सचिन बर्गे कॅप्टन आहेत, जगत सरकार आणि सरोज प्रामाणिक तुम्हाला पाहायला मिळतील. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न सचिन बर्गेचा होता आणि हा फसला आहे. षटक क्रमांक 2 कडे आपण येतोय. किरण कड स्थानिक गोलंदाज आहेत आणि आता पहिलं षटक तुम्ही पाहिलं आयकॉन विरुद्ध आयकॉन. आता दुसरं षटक पाहायला मिळते स्थानिक खेळाडू विरुद्ध स्थानिक खेळाडू. अशा पद्धतीची लढत तुम्हाला पाहायला मिळेल. सचिन बर्गे विरुद्ध किरण कड. हो, हाही बॉल कमी गतीचा होता आणि किरण कडनं ही भाषा ओळखली आहे. तुम्ही पहिल्या षटकाची पूर्णपणे रूपरेषा पाहिली असेल. पहिल्या षटकामध्ये खूप साऱ्या धाबा आल्या. जगत सरकारनं अक्षरशः इथे पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय धावांची कोंडी फोडली. पहिल्या षटकामध्ये खूप पॉवरफुल स्टार्ट मिळून दिला. 23 धावा आपण पाहतोय. तर किरणकड 2 चेंडू डॉट केलेत. हो, उंचावून खेळलाय आणि याबरोबर सर्कल मध्ये बॉल सचिन बर्गे यांच्या बॅट पर्यंत पोहोचतोय. बॉडी लाईन पार धावा येत आहेत 4. भिडवले साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. खेड तालुका प्रीमियर लीग आणि खेड तालुक्यातील खेळाडूंची चर्चा का असणार नाही हे सचिन बर्गेने दाखवून दिले या स्ट्रोक मधनं. हो, परत एकदा पंच केलाय. एक्स्ट्रा कव्हर पॉइंट मधून सचिन बर्गे बॅक टू बॅक वन्स अगेन 1 मोर 4 धावा. भिडवले साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. माझ्या मना लढत रहा संघर्षाला मरण नाही. माझ्या मना लढत रहा संघर्षाला मरण नाही. थांबला तो संपला पुन्हा त्याचे स्मरण नाही. बॉल पॉइंट मध्ये जातोय. फिल्डर कोणताही नसेल आणि शेवटच्या दिवसामध्ये पहिली चौकार हॅट्रिक पूर्ण करतोय. नाव आहे आपल्याच तालुक्यातील ह्याच गावचा सितारा सचिन बर्गे. कामगिरी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या. लागोपाठचे 3 चौकार. भिडवले साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. थँक्यू डीसी आणि अंबेटांचे माजी उपसरपंच शहाजी शेठ अर्डे, पसंत एंटरप्राइजेसचे ओनर वैभव शेठ धवणी या मांडवरांचे शुभागमन आपलं स्वागत आहे. हो टू कॉम्बॉक्स. हो, खूप उंच, खूप आक्रमक, सो इलिगेट, सो ब्युटिफुल, लुकिंग लाईक अ वाव. चरण षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसंत एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. धन्यवाद डीचे. सगळ्या संघ मालकांना आणि क्रिकेटच्या प्रेक्षकांना आमची विनंती आहे, कॉमेंट्री बॉक्स मधून किंवा इथून कोणतंही पारितोषिक पुकारलं जाणार नाही. जर ते संघ मालकांचं असेल तर ते बक्षीस पुकारलं जाणार आहे. इतर कुणाचे बक्षीस पुकारलं जाणार नाही ही कमिटीच्या वतीने आपल्याला विनंती केली होती. कारण का काय होतं, तुम्ही बक्षीस लावताय खेळाडूंपर्यंत ते बक्षीस पोहोचलात नाही. खेळाडूंचे फोन आम्हाला येतात. त्यामुळे विनंती आहे, जे बक्षीस तुम्हाला लावायचे ते इथे जमा करा. त्यानंतर ते बक्षीस आज पुकारलं जाणार आहे. ही पहिली मॅच सुरू झालेली आहे. त्यामुळे सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे, तुम्हाला खेळाडूंवरती बक्षिसं लावायची. त्या खेळाडूंना 3 षटकार 3 चौकार किंवा अर्धशतक पूर्ण केल्यानंतर तुम्ही ती बक्षिसं 100% तुमच्या शुभ हस्ते द्या. परंतु इथून कोणते बक्षीस पुकारलं जाणार नाही. जर ते जमा असेल तरच ते पुकारलं जाईल. ही सगळ्या प्रेक्षकांना आमची विनंती आहे. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू. 2 षटकं संपली आहेत. स्वर्गीय पहिलवान अक्षभाऊ कोळेकर स्पोर्ट फाउंडेशन करंज विहिरे. स्कोर कार्ड मध्ये 41 आहेत आणि हा बॉल आपण पाहतोय खेळलाय. तिथे मात्र फिल्डर आलेत. बॉलला फील्ड करतील आणि काय घडले पहा. प्रश्न तर केलेत, त्याचं उत्तर काय आहे ते आपण तिसऱ्या पंचांकडनं इथे मिळवणार आहोत. नक्कीच हा कॉल खरं तर किती घातक ठरला ह्या प्रश्नाचं उत्तर देखील तिथे येणार आहे. चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. त्यानंतर विशेषतः थ्रो खूप अप्रतिम होता आणि तिथे आपण पाहिले डिरेक्ट हिट. वाह, काय कामगिरी. सचिन बर्गे परतीच्या मार्गाला जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. डिसिजन देखील या ठिकाणी येणार आहे. पाहूयात. इथे आपण पाहतोय पहिल्या क्रमांकाचा बॅटल इथे आउट असेल. सचिन बर्गे
माघेरी जाताना तुम्हाला पाहायला मिळतील. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील युवा उत्तेजक येलवाडी यांची बळीची टाळी. थँक्यू, धन्यवाद. डीसी एडिकन याच नगरीचे प्रतितेश उद्योजक अनिल शेठ दौणे उपस्थित होत आहेत. लिजेंड खेळाडू समीलबाई सिकलकर, माधवची गोलब, दत्ताभाऊ फडके, धनराज उर्फ डी के सर एडिकन उपस्थित आहेत. सुमित भाऊ कांबळे उपस्थित आहेत. आम्ही सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. हार्दिक स्वागत आहे. एक पारितोषिक या ठिकाणी समावत आहे. खेड तालुक्यातील कोणत्याही फलंदाजानं अर्धशतक पूर्ण केलं तर 3,000 रुपयांचं बक्षीस आहे. कोणत्याही गोलंदाजानं सर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर 3,000 रुपयांचं बक्षीस आहे. आणि कोणत्याही खेड तालुक्यातील गोलंदाजानं जर आयकॉनला क्लीन बॉल केलं तर 1,000 रुपयांचं बक्षीस बाळासाहेबजी कडलक साहेबांच्या वतीनं आणि त्यांचं बक्षीस या ठिकाणी जमा झाले. त्यामुळे त्या बक्षिसाची अनाउन्समेंट इथून केली जाते. ओ टू कॉम्बॉक्स. 42 धाबा. सचिन बर्गे आउट झालेत तर त्यांची जागा भरून घेण्यासाठी राहुल कदम मैदानाच्या आतमध्ये आलेत. विजय पावले आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये खरं तर खूप महागडे ठरले. इथे मात्र भरपाई करावी लागेल. टप्प्याचा बॉल तोही खेळलाय, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टेकन व्हेरी गुड कॅच. आणि इथे आपण पाहतोय बिग विकेट गॉन. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील युवा उत्तेजक येलवाडी यांची बळीची टाळी. दुसरी विकेट देखील आपण पाहतोय. 8 बॉलमध्ये 23 धावांची खेळी जगत सरकारची आपण पाहिली. आणि विशेषतः आपण पाहिले या खेळाडूची चर्चा आपल्याला खूप महाराष्ट्र टेनिस बॉल असेल भारतभर पाहायला मिळते. आखाती देशांमध्ये देखील आपण पाहिलं भारतीय संघाकडनं ह्या खेळाडूला खेळताना. आणि आपल्या विभागामध्ये ज्यावेळेस हे खेळाडू येतात ना त्यावेळेस ह्या खेळाडूला पाहण्यासाठी देखील खूप सारा फॅन फॉलोवर्स येत असतो. त्यामधीलच एक मोठं नाव जगत सरकार. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आपल्या महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेटची अस्मिता जपणारं नाव आणि ते आहे विजय पावले. 2 बॉलवरती 2 विकेट, 1 रन आउट. आणि दुसऱ्या बॉलवरती जगत सरकारला इथे मात्र परतीचा मार्ग दाखवलाय. तर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा एक आयकॉन आउट झाला तर दुसरं वादळ मैदानाच्या आतमध्ये नाव असेल सरोज प्रामाणिक. खूप बहुचर्चित खेळाडू आहेत. कित्येक वेळा एकमेकांच्या विरोधात खेळलेत, कित्येक वेळा एकमेकांबरोबर खेळलेत. पण आज खेड तालुका प्रीमियर लीग मध्ये आज पुन्हा एकदा गाठ पडली ठकाठका. आज कोण या ठिकाणी कुरघोडी करणार, आज इथे कोण एकमेकांवरती मात करणार. विजय पावले तयार आहेत. फुलटॉस बॉल होता. हो 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 काय घडलंय. 0वरती बाद. धक्का क्रमांक 3 सरोज प्रामाणिक. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील युवा उत्तेजक येलवाडी यांची बळीची टाळी. मध्ये धावा आल्या होत्या पण तिथे आपण पाहिलं मी थांबलेलो नाहीये, माझी कामगिरी थांबणार नाही हे विजय पावलेने ह्या षटकामध्ये दाखवून दिलं. पहिल्या बॉलवरती क्लीन बोल्ड, माफ करा, पहिल्या बॉलवरती रनआउट आणि त्यानंतर 2 बॉलवरती 2 आयकॉन खेळाडूंना परतीचा मार्ग दाखवला विजय पावलेनं. खूप जबरदस्त कामगिरी, खूप कौतुक करावं लागेल. आणि कौतुक का करावं लागेल, तुम्ही पाहिलं असेल आजकालचं क्रिकेट तुम्ही पाहताय खरं तर बॅटिंगच्या फेवरमध्ये असणारं क्रिकेट. फलंदाजानं 2-3 षटकार खेळल्यानंतर खरं तर फलंदाजांचे फॅन फॉलोवर्स खूप वाढलेले असतात. पण ज्यावेळेस एखादा गोलंदाज कमबॅक करतो ना त्यासाठी खरं तर खूप त्यासाठी मोठं मनोधैर्य त्याच्याकडे असायला लागतं. आणि हे कमबॅक विजय पावलेने केले. त्याच्याकडे तितका अनुभव आहे, तितक्या चांगल्या पद्धतीची क्वालिटी आहे. आणि तुमच्याकडे क्वालिटी असेल ना तर क्षेत्र कोणतंही असो तुमच्या नावाची चर्चा होणार हे विजय पावलेने मैदानाच्या आतमध्ये दाखवलंय. खेड तालुका प्रीमियर लीग KTPL 2026 आयोजक देखील खूप मोठे तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. त्यांची कामगिरी देखील तितकीच मोठी आहे, कारण सातत्यपूर्ण स्पर्धा पुढे चालवत ठेवणं ही इतकी सोपी गोष्ट नाहीये. यावर्षी डे नाईट स्वरूपाचं आयोजन आपण पाहतोय. किरणदादा कड असतील, राहुल शेठ पानमन सरपंच असतील, संदीप रौंदळ सर असतील, कैलासभाऊ निखाडे असतील, नितीन तात्या वाडेकर असतील, दत्ताभाऊ शिळवणे असतील, सुभाषभाऊ बिरदवडे असतील, विश्वास आबा निकत, बंटी शेठ मांडेकर असतील, सचिन बर्गे सर असतील, निखिल घाटे, योगीजी चव्हाण, दिनेशजी गाडे. कमी गतीचा बॉल त्याला ओळखू शकले नाहीत. आणि हे खरं तर
मी म्हणेल सिमेंट विकेटवरती तुमचं एक ब्रह्मास्त्र आहे आणि सिमेंट विकेटवरती तुम्ही जितके जोरात बॉल टाकाल ना तितके जोरात ते मैदानाच्या बाहेर टाकण्याची क्षमता ही आज फलंदाजांकडे आहे. आजचं क्रिकेट तुम्ही पाहिलं खरं तर सिमेंट विकेट आणि त्यावरती खेळलं जाणारं क्रिकेट आणि विशेषतः अशा पद्धतीचं क्रिकेट आणि सिमेंट विकेट म्हटल्यावरती नेहमीच फलंदाजांसाठी तिथे एक प्लस पॉईंट असतो. पण आज ह्या षटकामध्ये विजय पावलेने कमबॅक केले. आयोजकांबद्दलची आपण चर्चा करत होतो. सूरज देवकर, उत्तमजी सावंत सर आणि समस्त ग्रामस्थ आंबेठाण फुल ऑफ लेंथ यॉर्कर आणि त्याबरोबर एक सिंगल ब्लॉकच्या माध्यमातून लॉक केलं. पण एक धाव घेऊ इथे घेण्यापासून जे रोखता येणार नाहीये. षटक क्रमांक मैदानावरती आपण पाहतोय 3 संपलंय. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. 3 विकेट आल्या आणि धावा खर्च केल्यात फक्त 2. नाव आहे विजय पावले. थँक्यू. सुंदर असे ट्रान्स तुम्ही ऐकताय आणि ही ओळख आमच्या पुण्याची आहे. विशेषतः आपण पाहतोय खेड तालुका प्रीमियर लीग आज शेवटचा दिवस. पहिली मॅच आणि पहिला संघ फायनलमध्ये कोणता दाखल होणार. कैलासवासी नंदाई भिवरे स्पोर्ट फाउंडेशन, भानुभाऊची कोयाळी, ॲडव्होकेट महेशजी भिवरे संघ मालक आहेत. कॅप्टन प्रशांत भोईर, आयकॉन विजय पावले, आयकॉन दिनू कांबळे. त्यामध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थानं महेश भिवरे, सचिनजी जाधव, काळूराम नवले, पप्पू पोळेकर, सागर मोहिते, किरण कड, श्रीहरी राऊत, सिद्धार्थ गायकवाड, भानुदास भाकरे, अजित सातकर, रवी मुंगसे आणि मोहित लोखंडे. ही एक 15 जणांची यादी आहे. त्यामधील तुम्ही एकूण 11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहात. त्यानंतर स्वर्गीय पिलवान अक्षयभाऊ कोळकर स्पोर्ट फाउंडेशन, करंजविहिरे भांबोली, नितीन तात्या वाडेकर, श्री महेंद्र शेठ कोळेकर, प्रथम लोकनियुक्त सरपंच धामणे, सचिनजी बर्गे, नितीनजी वाडेकर, जगत सरकार, राहुल कदम, आकाश पितांबरे, आकाश शिंदे, शेखर रणपिसे, सचिन रौंदळ, गणेश बोराडे, फुलचंद राठोड, तुकाराम सावंत, सतीश गवारी, रोहन घावटे, सरोज प्रामाणिक. ही तुम्हाला एकूण 15 जणांची यादी आणि त्यामध्ये 11 खेळाडू तुम्हाला इन ॲक्शन पाहायला मिळतील. तर पुढे एकदा 2 नंबर 4 कडे आपण येणार आहोत. प्रथमेश भोईर आलेत उंचावून, प्रशांत भोईर आलेत. इथे आपण पाहतोय उंचावून खेळण्याचा प्रयत्न होता. बॉलला टप्पा घेतल्यानंतर थोडंसं इथे आपण पाहिलं दिशा बदलली आणि बॅट आणि बॉलमध्ये संपर्क पाहायला मिळाला नाही. प्रशांत भोईर नेहमीच तालुक्यामधील एक बॉलरमध्ये चर्चेत आणि बहुचर्चेत असणारं नाव आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय कॅप्टन इनिंग इथे मात्र आता पेश करावे लागेल. कैलासवासी नंदाई भिवरे स्पोर्ट फाउंडेशन भानुभाऊची कोयाळी या संघाचे कॅप्टन आहेत. पहिली 3 षटकं तुम्ही पाहिली, त्यामध्ये काही धावा देखील पाहिल्या आणि विजय पावलेस एक मॅजिक षटक देखील पाहिलं. तिथे 3 विकेट आल्या आणि त्यानंतर आपण पाहतोय प्रशांत भोईर. हो, उंचावून खेळण्याचा प्रयत्न काय होतंय पहा पुन्हा एकदा आणि रनआउटच्या माध्यमातून चौथाही फलंदाज डकआउटच्या दिशेला. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील, युवा उद्योजक येलवाडी यांची बरीचशी टाळी. चौथाही फलंदाज आपण पाहतोय अगदी स्वस्तामध्ये बाद झालाय. कारण 6 षटकांची मॅच आहे. असं नाही की तुमच्याकडे 10 षटकं आहेत, 20 षटकं आहेत. इथे फक्त 6 षटकं आहेत आणि त्या 6 षटकांमध्ये तुम्ही 2-3 बॉल जर ओळीनं डॉट खेळत असाल ना तर नक्कीच तुमच्यावरती प्रश्नचिन्ह येणार. कारण आजचं क्रिकेट जर आपण पाहिलं ना हे कॉम्पिटिशनचं युग आहे आणि इथे जर तुम्हाला टिकायचं असेल ना. या ठिकाणी आपल्या स्पर्धेचे मित्रांनो पांडुरंगजी शिळवणे, नागेची शेलार, शंकरची गायकवाड, सागरभाऊ भांगरे, अंकुशभाऊ शिळवणे उपस्थित होत आहेत. आपल्या सर्वांचं खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं मनापासून स्वागत आहे. ज्यांनी आपल्याला एक प्रेक्षक गॅलरीचं सौजन्य ठिकाणी दिले ते आदरणीय शांभाऊकड पाटील यांचं शुभागमन आपलं स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. काऊ कॉर्नरमध्ये हात बॉल आपण पाहिला. फिल्डर पोहोचू शकले नाहीत आणि त्यानंतर धावा देखील काहीशा येत आहेत. एकूण 3 आल्यात. स्कोर कार्डमध्ये अगदी छोटासा बदल. 46 तुम्हाला 46 लॉस ऑफ 4 विकेट्स. पहिल्यांदा बॅटिंग करताना आपण पाहतोय स्वर्गीय पहिलवान अक्षयभाऊ कोळेकर स्पोर्ट फाउंडेशन, करंजविहिरे, भांबोली
हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. 46 धावा आहेत या षटकामध्ये. आतापर्यंत आपण पाहिलं रनआउटच्या माध्यमातून एक विकेट आली आहे, धावा देखील 3 आल्यात आणि एक चांगला प्लॅटफॉर्म इथे बॉलिंगच्या माध्यमातून बनवलाय. कारण पहिली 2 षटकं पॉवर प्ले आपण पाहिलं बॅटिंग टीमच्या नावावरती होता, पण त्यानंतर विजय पावलेने केलेलं कमबॅक आणि हे कमबॅक खूप पॉवरफुल होतं. त्यानंतर आपण पाहतोय पुन्हा एकदा प्रशांत भोईर, गुटप्पाचा बॉल होता त्याला फक्त जज केलंय. कारण इथे आपण पाहतोय आता विकेट वाचवणं ही देखील संघासमोर इथे एक मोठी अशी समस्या आहे. एका बाजूने 4 विकेट गेल्यात, एका बाजूने 4थं षटक सुरू आहे, अजून 2 षटके खेळायची आहेत आणि स्लॉग ओव्हरमध्ये धावा येणं हे देखील मैदानावरती गरजेचं असेल. कारण ह्या मैदानावरती तुम्हाला जर जिंकायचं असेल ना, फाईट द्यायची असेल ना, तर जेमतेम एक 60 ते 70 धावा हा तुम्हाला स्कोरबोर्डवरती लावाव्याच लागतील. ओहो, कमी गतीचा बॉल आणि बीट केलंय पहा या ठिकाणी. डॉट बॉल येतोय प्रशांत भोईर यांचा एक दर्जेदार आक्रमक चेंडू तुम्ही पाहताय. षटक क्रमांक मैदानावरती 4 संपलंय आणि धावाही खर्च केल्यात फक्त 4. स्कोर कार्ड मध्ये 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये 47. खेड तालुका प्रीमियर लीग 2026 पर्व 2च्या निमित्तानं आदरणीय स्वप्नील दादा भागवत या ठिकाणी आपण पाहिलं तर आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. आपलं खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं आम्ही मनापासून स्वागत करतो. हार्दिक स्वागत आहे. आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती या. आपलं मनापासून स्वागत आहे. ओटू कॉम्बॉक्स. चार षटकांचं क्रिकेट संपलंय, ज्यामध्ये पहिली 2 षटकं पॉवर प्ले मध्ये आपण बॅटिंगची पॉवर पाहिली. त्यानंतरची 2 षटकं आपण पाहिली गोलंदाजीचं एक खूप सुंदर नजराणा तुम्हाला पाहायला मिळाल. तर आता शेवटची 2 षटकं शिल्लक, अर्थात स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर. इथे काय घडणार? इथे तुम्हाला चांगल्या पद्धतीची बॅटिंग करावी लागेल, एक चांगला स्कोर उभा राहावा लागेल. 47 धावा आपण पाहतोय धावफलकामध्ये आहेत. तर बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय महेश भिवरे तयार आहेत. अखूट टप्प्याचा बॉल त्याला उडवलंय मिड विकेटला, फील्डर आलेत आणि कॅचही घेतलाय आणि धक्का क्रमांक 5. कॅच आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. दिनेश शेठ गाडे पाटील, युवा उत्तेजक येलवाडी यांची बरीची टाळी. ठिकाणी आपण पाहिलं तर उपस्थित होत आहेत प्रशांत पेट्रोलियमचे ओनर आदरणीय प्रशांत दादा भागवत यांचे बंधू आदरणीय स्वप्नील दादा भागवत या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं मनापासून स्वागत आहेत. आपल्याला विनंती केली ते आपण व्यासपीठावरती या आणि स्थानापन्न आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं युवा उद्योजक आदरणीय दिनेश भाऊ गाडे पाटील, वैभव नाना गाडे पाटील, देहूनगरीचे प्रतितेश उद्योजक सिद्धेश्वर डेअरीचे ओनर धन्यवाद भाऊ पाटील उपस्थित आहेत. आपलं मनापासून स्वागत आहे. व्यासपीठावरती सगळ्यात मान्यवरांचं खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं आम्ही स्वागत करतो. या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांनी प्रथम क्रमांकाचं 1,21,000 रुपयांचं बक्षीस या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. दिशा उद्योग समूहाचे सर्व आदरणीय बाळासाहेबजी कडलक साहेब यांच्या वतीनं 1,21,000 रुपयांचं बक्षीस या ठिकाणी प्राप्त होतंय. खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं आम्ही त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि मनापासून स्वागत देखील करतो. आपलं मनापासून आभार आहे. द्वितीय क्रमांकासाठी 91,000 रुपयांचं बक्षीस आहे. पहिलवान विकी दादा बाळासाहेब मांजरे, शुभम पेट्रोल डेपो यांचं देखील 91,000 रुपयांचं बक्षीस प्राप्त होतंय. खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं आयोजक कमिटीच्या वतीनं त्यांचं मनापासून स्वागत आहे. मनापासून आभारी आहोत. ओ टू कॉम्बॉक्स. व्हाईट बॉल, अतिरिक्त बॉल आपण पाहतोय आणि स्कोर कार्ड 48. तू मैदानात पहाट चाहत्यांची ही आली अवांतर धाव. माननीय रुपेश शेठ टेकाळे, शिवन्य एंटरप्राइजेस यांकडून अवांतरकीय रन. पहाट चाहत्यांची तू तुझ्या कर्तृत्वानं अफाट आहेस. सरेल नक्की हा संघर्षाचा डप्पा, कारण तू खेळामध्ये विराट आहेस आणि ती विराट खेळी करावी लागेल. 48 मध्ये 5 आउट आहेत आणि इथे आज तुमच्याकडे संधी आहे. असं नाही की 5 फलंदाज बाद झाले म्हणजे इथे कुठेतरी धावा थांबल्या. इथे प्रत्येकाकडे ती कॅपॅसिटी आहे, पण इथे मात्र ते क्रिकेट इथे ते दाखवावं लागेल. 48 धावा आहेत अजूनही आपण पाहतोय. यानंतर एक षटक शिल्लक आहे. महेश भिवरे यांच्याबद्दलची आपण चर्चा करतोय. समोर असणार आहेत शेखर रणपिसे.
या ठिकाणी आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं चाकण नगर परिषदेचे नगरसेवक आदरणीय राहुलदादा कांडगे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचा मित्रपरिवार उपस्थित होते. आपल्या सर्वांचं खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं मनापासून स्वागत आहे. अंश एंटरप्राइजेसचे ओनर प्रदीप शेठ आरडे यांच्या ठिकाणी शुभागमन होते. अभिजित शेठ लोंढे श्रीराम एंटरप्राइजेसचे ओनर आपण उपस्थित झालात. योगेश शेठ आगरकर यांचं शुभागमन आपलं स्वागत आहे. आउट टू कॉम्बॉक्स. हा ही बॉल आपण पाहतोय गती होती पण दिशा पकडू शकले नाहीयेत. वाईट बॉल अतिरिक्त धावा 49. ही आली एकारे शिवन्य एंटरप्राइजेस यांकडून अवांतरची एकरण. शेखर रणपिसे एका बाजूला, राहुल कदम एका बाजूला आहेत आणि आपण पाहतोय 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये महेश भिवरे तयार असतील. पुन्हा एकदा हो पुन्हा एकदा डॉट 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 निर्धाव चेंडूंची मालिका. या अगोदर देखील तुम्ही पाहिलं होतं काहीशे खराब बॉल आले होते, वाईट आले होते, पण त्यानंतर देखील आपण पाहतोय गोलंदाज इथे मात्र लय विसरत नाहीये. स्मार्ट सिटीचं स्मार्ट क्रिकेट तुम्ही मैदानावरती पाहता. खेड तालुका प्रीमियर लीग विजेता कोण डे नाईट स्वरूपामध्ये आपण पाहतोय. ह्या वर्षी प्रचंड बक्षीस खऱ्या अर्थानं खेळाडूंसाठी घेऊन आलेली ही स्पर्धा, आयोजकांची मेहनत आणि खेळाडूंचा स्मार्ट खेळ अर्थात खेड तालुका प्रीमियर लीग. उंच खेळ आहे, फटक्यामध्ये आहे वजन आणि पुन्हा एकदा धावा येत आहेत अर्धा डझन. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. धावा ह्या धावफलकामध्ये आहेत. शेखर रणपिसे इथे थांबायला तयार नाहीयेत, मोठं स्ट्रोक खेळतायत आणि 55 धाव फलक तुम्हाला इथे मात्र धावफलक दाखवणार आहे. 3 चेंडूचा सामना केलाय, 6 बडवल्यात. पहिल्या 2 चेंडूवरती थोडेसे अडखळले होते, पण इथे आता मोठे स्ट्रोक त्यांच्या बॅटमधनं येत आहेत. महेश भिवरे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय खऱ्या अर्थाने एक चांगल्या पद्धतीचं क्रिकेट इथे मात्र तुम्हाला जे पाहायला मिळते. 55 लॉस ऑफ 5 विकेट्स तयार असतील. पुन्हा एकदा स्मार्ट सिटीचं हे स्मार्ट क्रिकेट आज तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतंय. आक्रमकता खूप मोठी मैदानावरती आणि ती शेवटपर्यंत इथे ठेवावी लागेल. अजून यानंतर स्लॉग ओव्हरमध्ये पाहूयात खऱ्या अर्थानं कशा पद्धतीची कामगिरी केली जाणार, डेथ ओव्हरमध्ये किती धावा येणार, या सर्व गोष्टींची चर्चा इथे होणार. हाही बॉल दिशा मिळत नाहीये. तिसरा अवंतर बॉल, तिसरा खराब बॉल. तुम्ही पहा आतापर्यंत फक्त एक मोठा स्ट्रोक आला, पण त्या अगोदर 2 डॉट बॉल आलेत, हे देखील विसरून चालणार नाही. स्क्रीनवरती तुम्ही दृश्य पाहू शकता. पहिल्याच मॅच मध्ये पहिल्या डावामध्ये गॅलरीचाच फुल भरल्यात. मला नाही वाटत 8-9 नंतर इथे प्रेक्षकांना बसण्यासाठी देखील जागा भेटेल. आज उभं राहून तुम्हाला क्रिकेट पाहायला मिळेल, कारण आज इथे क्रीडा रसिक खऱ्या अर्थानं गर्दीचा उच्चांक गाठणार यात कोणतीही शंका नाही, कारण आयोजकांनी जे आयोजन केले ना त्याला सलाम आहे. 56 धावा आपण पाहतोय. महेश फुल टॉस, एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक्स्ट्रा पॉवर दाखवणारा बॉल सीमा रेषा पार, चौकार. भिडूले साऱ्या गगनात ललकार माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. यानंतरची दुसरी मॅच होणार आहे. तर दोनही कॅप्टन विनंती, आपण प्लेइंग 11 जमा करण्यासाठी संपर्क करा. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस होणार आहे. RR ऑरिये चाकणचे कॅप्टन आणि पसैदान योद्धा स्पोर्ट फाउंडेशन देवाची आळंदी संघाचे कॅप्टन, दोनही संघनायकांना विनंती आपण टॉस साठी यायचे. ओ टू कॉम्बॉक्स. शेखर रणपिसे हे नाव चर्चेमध्ये आलंय बॅटिंगच्या माध्यमातून. 60 धावा धावफलकामध्ये, 4 मध्ये 10 बनवल्यात. तयार असतील पुढे एकदा. ह्या षटकामध्ये अजूनही एक बॉल बाकी आहे. काहीशे अवंतर बॉल आपण पाहिले, डॉट बॉल ही पाहिलेत, षटकार ही पाहिलेत, चौकार ही पाहिलाय. काय घडणार, काय बिघडणार, याही गोष्टीची चर्चा इथे होणार आहे. बॉल आपण पाहतोय खरं तर चेक केला जातोय, कारण इथे आपण पाहिले वेगवेगळ्या कंपनीचे बॉल खरं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आज तुम्हाला पाहायला मिळतात. आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये एक वेगळा फंडा असतो. कोणता बॉल वापरायचा, मैदान कसं असणार, विकेट कशी असणार, खेळाडू कोणते खेळणार. फुल टॉस आणि इथे शेखर रणपिसे सांगतायत आय एम अ बॉस. षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. षटकार आणि षटकार. 5 षटकानंतर 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये
धावफलकामध्ये 66 लॉस ऑफ 5 विकेट्स. पलीकडेच्या महिला माता भगिनी उभ्या आहेत, त्यांना विनंती आहे तुमच्या बसण्यासाठी व्यासपीठाच्या समोर आयोजक कमिटीच्या माध्यमातून काही खुर्चीची व्यवस्था केली जाते. त्यामुळे पलीकडच्या सगळ्या महिला माता भगिनी विनंती आहेत, सर आपल्याला प्रेक्षक गॅलरीत जागा नसेल तर आपण व्यासपीठाच्या समोर या ठिकाणी आपल्याला खुर्चीची व्यवस्था आयोजकांच्या वतीनं केली जाते. त्या महिला माता भगिनी पलीकडे आल्या, त्यांचं मनापासून स्वागत आहे. आपल्याला विनंती आपण व्यासपीठाच्या समोर या आयोजकांच्या वतीनं काही खुर्चीची व्यवस्था या ठिकाणी केली जाते, ही आपल्याला विनंती केली जाते. ओ टू कॉम्बॉक्स. गावा गावा माननीय महेंद्र शेठ सावंत, माननीय बाळू शेठ वाडेकर, माननीय ललित मुसळे सर, जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स क्रिकेट पटूंची. थँक्यू. 66 ऑन स्कोरबोर्ड. 66 5 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचं अंतिम षटक. प्रशांत भोईर कॅप्टन. पहिलाच बॉल आणि त्याला उंचावून खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. नो मॅच लँड मध्ये बॉल आणि त्यानंतर धावा येणार आहेत. अगदी दोन धावणे स्कोर कडे पुढे पोहोचतोय. आपण पाहिलं 68 धावा. डावाची सुरुवात जर आपण पाहिली ना तर पॉवर प्ले मध्ये 41 धावा होत्या. त्यानंतरचं क्रिकेट तुम्ही पाहिलं अक्षरशः धावांना इथे फुल स्टॉप लावलाय. विकेट भरपूर आल्या. आयकॉन आयडॉल इथे मात्र बाद झाले. त्यानंतर इथे आपण पाहतोय या ठिकाणी आंबेडकर नगरीचे विविध विकास कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन आदरणीय दीपक शेठ मांडेकर आपण उपस्थित आहात. आपलं स्वागत आहे. विनंती आपण व्यासपीठावरती या. कुलदीप भाऊ पडवळ, बंटीभाऊ मांडेकर, उद्योजक आदरणीय गणेश शेठ चव्हाण आपण उपस्थित. या सगळ्यांना आपल्याला आता किट मध्ये खेळताना पाहिजे. या सगळ्यांना विनंती आपण व्यासपीठावरती आपल्या सर्वांचं खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं आम्ही मनापासून स्वागत करतो. आंबेठाणचे ग्रामस्थ उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचं खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. विनंती आपण व्यासपीठावरती या. ओ टू कॉम्बॉक्स. 68 धावा आहेत. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. तर ह्या 5 मध्ये काय घडणार आणि काय बिघडणार. प्रशांत भोईर रिवर्स खेळण्याचा प्रयत्न आणि बॉलला पाठवलंय पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉइंट मधनं एक कलात्मक अप्रतिम 4 धावा. भिडूले साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी, प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. राहुल कदम पहा खूप अप्रतिम फटका तुम्ही पाहिला. 4 धाब्यांच्या मदतीनं 72 धाबा धावफलकामध्ये राहुल कदमची बॅटिंग तुम्ही पाहताय. 4 मध्ये 9 बनवल्यात. अजूनही 4 बॉल बाकी आहेत. प्रशांत भोईर संघाचे कॅप्टन आहेत. भव्यात उर्वरित 4 बॉल मध्ये खरं तर इथे कशा पद्धतीचं क्रिकेट पाहायला मिळणार. एक चांगल्या पद्धतीने आपण पाहिलं. खरं तर पहिल्या 2 षटकांमध्ये खूप धावा आल्या होत्या, पण नंतर मधल्या फळीतील जी षटकं होती ना ती खूप कलात्मक पाहायला मिळाली. तिथे मात्र गोलंदाजानं स्वतःचा स्कोप दाखवला, क्वालिटी दाखवली, दर्जा दाखवला, धावा थांबवल्या, विकेटही मिळवल्या. पण शेवटच्या षटकामध्ये धावा येत आहेत. पुढे एकदा हा बॉल गती कमी होती आणि बॅकफूट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज चेंडूला ओळखू शकले नाहीत. इथे डॉट बॉल असेल. धावफलक जर आपण पाहिलं 72 धावा धावफलकामध्ये. शेखर आणि राहुल यांच्या माध्यमातून 6व्या विकेटसाठी एक चांगली पार्टनरशिप म्हणावी लागेल. जिथे संघाला गरज होती ना त्यावेळेस हे 2 तालुक्यातील खेळाडू इथे संघासाठी उभे राहिलेत. हो 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 दांडीगोल. फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील, युवा उद्योजक येलवाडी यांची बळीची टाळी. ओळखू शकले नाहीत, पण गोलंदाजानं फलंदाजाचे इरादे ओळखले होते आणि त्यांना तिथे पाठीमागे पाठवले. 6वा धक्का. आउट होतील. इथे आपण पाहतोय शेखर एका बाजूला आहेत, राहुल आउट झालेत आणि त्यांची जागा भरून घेण्यासाठी सतीश गवारी नवीन बॅटल मैदानाच्या आतमध्ये. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. तर ह्या 2 बॉल मध्ये किती धावा येणार, किती विकेट येणार, किती डॉट बॉल येणार आणि स्कोर कार्ड वरती किती धावांचं टार्गेट सेट होणार या गोष्टीची चर्चा इथे होणार. वेळ खरं तर खूप महत्वाचा आहे. आज खरं तर शेवटचा दिवस, शेवटची रात्र आणि स्मार्ट सिटीचं स्मार्ट क्रिकेट खेड तालुका प्रीमियर लीग विजेता कोण याकडे मात्र सर्वांचं लक्ष आहे. पहिल्या मॅच पासून आपण पाहिली इथे प्रेक्षक आज मैदानाकडे येताना तुम्हाला पाहायला मिळाली. स्कोर कार्ड मध्ये 72 धावा. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत.
72 धावा आपण पाहतोय धावफलकामध्ये. किती धावांचं टार्गेट तिथे सेट केलं जाणार. तयार असतील गोलंदाज प्रशांत भोईर. फुल ऑफ लेंथ यॉर्कर लेंथ केली होती पहा. कव्हर मध्ये बॉल केलाय. फिल्डर देखील तिथे चांगल्या पद्धतीने बॉलला कव्हर करतील. धावफलक एका धावेने पुढे पोहोचलेत 73. 73 शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. प्रशांत भोईर यांचं कौतुक आहे. एक मोठा स्ट्रोक या षटकामध्ये आला पण त्यानंतरची गोलंदाजी केली. नियंत्रित गोलंदाजी, नियंत्रित टप्पे आणि विशेषतः बॉल रिलीज करत असताना खरं तर आपण पाहिलं त्यांची क्वालिटी पाहायला मिळाली. तालुक्यातील गोलंदाज आहेत आणि तालुक्यातील गोलंदाज ज्यावेळेस अशा पद्धतीची कामगिरी करतो ना त्यावेळेस खरं तर तालुक्याचं क्रिकेट आपण पाहतो नेहमीच उंचावलं जातं. प्रशांत भोईर कॅप्टन ॲज कॅप्टन इनिंग इथे बॉलिंगमध्ये तुम्हाला पाहायला मिळाली. तर यानंतर होणारी मॅच त्या मॅचचा टॉस देखील आपण इनिंग ब्रेकमध्ये करणार आहोत. प्रशांत टप्प्याचा बॉल आणि त्याला पाठवलंय डीप मिड विकेट. बिग ब्लास्ट चरण षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. 79 बनवल्यात. प्रथमतः बॅटिंग करत असताना स्वर्गीय पहिलवान अक्षभाऊ कोळेकर स्पोर्ट फाउंडेशन करंज विहिरे भांबोली, पहिलवान नितीन तात्या वाडेकर, महेंद्र शेठ कोळेकर प्रथम लोकनियुक्त सरपंच यांच्या मालकीचा हा संघ तुम्हाला पाहायला मिळाला. 79 बनवल्या गेल्यात. खूप दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळालं. चला दोन्ही कॅप्टन विनंती आपण टॉस साठी यायचे. RR वॉरियर चाकण संघाचे कॅप्टन, पसैदन योद्धा स्पोर्ट फाउंडेशन देवाचे आळंदी संघाचे कॅप्टन, दोन्ही संघनायकांना विनंती आपण टॉस साठी या. आपण लगेच आता टॉस करतोय. नाणेफेकीचं कौल आपण करतोय. त्यामुळे विनंती केला आता आपण टॉस साठी या. विनंती आपल्याला आयोजकांच्या वतीनं, खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं. चला आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीम्स, बोथ ऑफ टीम्स आपण टॉस बॉक्स मध्ये या. टॉस करण्यासाठी आदरणीय राहुल दादा कांडगे, आदरणीय योगेश शेठ आगरकर, आदरणीय अभिजित शेठ लोंढे आणि आवर्जून आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असणारे पुणे जिल्ह्यातील, पुणे नगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध बैलगाडा मालक, हिंद केसरी फायनल सम्राट आदरणीय प्रशांत दादा भागवत यांचे बंधू आदरणीय स्वप्नील दादा भागवत. आपल्याला विनंती आहे आपण टॉस साठी यायचे. सगळ्या मांडवरना विनंती आहेत. नगरसेवक राहुल दादा कांडगे आपल्याला विनंती आपण टॉस साठी यायचे. यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करतोय. इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी करतोय. त्यामुळे मांडवरना विनंती आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. टॉस ठिकाणी आपण करतोय. नाणेफेकीचं कौल ठिकाणी आपण संपन्न करतोय. त्यामुळे विनंती आहेत दोन्ही कॅप्टन या संघनायक त्या ठिकाणी उपस्थित व्हा. नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करतोय. टॉस त्या ठिकाणी आपण संपन्न करतोय. खेड तालुका प्रीमियर लीग या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेला संपूर्ण खेळाडूंसाठी आकर्षक किटचं सौजन्य या ठिकाणी लाभले. खराबवाडीचे माझे आदर्श सरपंच आदरणीय चिवन शेठ कराबी साहेब यांचे बंधू, युवा उद्योजक आदरणीय किरण शेठ कराबी साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं मनापासून स्वागत आहे. त्यांच्या समेत आदरणीय अभिजित शेठ कड पाटील उपस्थित होत आहेत. त्याचबरोबर मंगेश शेठ कड पाटलांच्या शुभागमन आपलं स्वागत आहे. खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी एक स्पोर्ट सायकलचं सौजन्य प्राप्त होते आदरणीय शरद भाऊ वाडेकर यांच्या ठिकाणी शुभागमन आपलं मनापासून स्वागत आहे. आंबेठाणचे माजी उपसरपंच आदरणीय शहाजी शेठ आरडे साहेब आपण उपस्थित होत आहेत. आपलं खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं आम्ही मनापासून स्वागत करतो. टॉस केला होता आणि तिथे आपल्या समेत जॉईन होतील आदरणीय राहुल बोंबे सर. ओ टू टॉस बॉक्स. थँक्यू. खेड तालुका प्रीमियर लीग शेवटच्या रात्रीमध्ये सर्वांचं स्वागत. आणि दुसऱ्या मॅच कडे आपण येतोय. खऱ्या अर्थाने एका बाजूला पसायदान योद्धा आळंदी देवाची आणि दुसऱ्या बाजूला RR वॉरियर्स साकड. ह्या दोन संघामध्ये टॉस. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होते टॉस. छापा कॉल आणि काटा. पसायदान योद्धा आळंदी देवाच्या संघाने टॉस जिंकलाय. निर्णय पहिली फिल्डिंग फिल्डिंग करण्याचा निर्णय. काय सांगाल? खूप बहुचर्चित स्पर्धा आणि यावर्षी खरं तर स्पर्धेची उंची देखील खूप स्मार्ट पाहायला मिळाली. काय वाटतंय?
उंची खूप आहे, आबाळापेक्षाही मोठी आहे आणि स्पर्धा नियोजन आयोजन एक नंबर आहे, असंच होत राहावं. विशेषतः ह्या स्पर्धेमध्ये खेळत असताना काय अनुभव आले आणि खूप सारे प्लेयर्स पाहायला मिळाले आणि आयकॉन आयडॉल बरोबर खरं तर तालुक्यातील खेळाडूंसाठी काय सांगाल? ऐकून कोण तालुक्याच्या प्लेयरांना थोडाफार अनुभव भेटतो, ही चांगली गोष्ट आहे. आज काय टीम घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरणार आहात? जिंकायच्या हिशोबानेच लागणार. ओके, थँक्यू, बेस्ट ऑफ लक. त्यानंतर कॅप्टन या ठिकाणी अजय राजपूत या ठिकाणी माझ्याबरोबर आहेत. खरं तर एक चांगली स्पर्धा आणि टीमबद्दल काय सांगाल? स्पर्धा खूपच चांगली आहे आणि 100% आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. अशा पद्धतीची स्पर्धा खरं तर खूप प्लेअरचं स्वप्न असतं खऱ्या अर्थानं अशा स्पर्धेमध्ये खेळावं आणि आपल्या विभागामध्ये आपल्या तालुक्यामध्ये अशी स्पर्धा होती. एकदा आयोजकांबद्दल. आयोजन खूपच भारी आहे आणि खेळताना खूप मजा येते. ओके, थँक्यू, तुम्हालाही बेस्ट ऑफ लक. पुन्हा एकदा मॅच नंबर 2 कडे आपण पाहुण्यांचे आभार, मान्यवरांचे स्वागत. आणि इथे आपण पाहतोय खऱ्या अर्थानं मॅच नंबर 2 कडे आपण येणार आहोत. पण त्या अगोदर पहिल्या इनिंगचा एक डाव संपलाय. दुसऱ्या डावामध्ये काय घडणार, काय बिघडणार आणि विशेषतः आपण पाहतोय इथे मात्र क्वालिफायर 1 मधून इथे मात्र फायनल मध्ये कोण प्रवेश मिळवणार. 80 बनवायच्यात. मी थोडासा थांबतो. तुम्ही पाहत राहा स्मार्ट सिटीचं स्मार्ट क्रिकेट आणि ऐकत राहा महाराष्ट्रातील एक नामवंत अलंकारिक शब्दांचा खजिना आमचे मार्गदर्शक नरेश ढोमे सरांना. या सर, मोस्ट वेलकम, स्वागत असेल. तत्पूर्वी आपण काही मान्यवरांच्या ठिकाणी स्वागत करतो. आवर्जून आपल्या स्पर्धेच्या शेवटच्या अंतिम दिवशी खेड तालुका प्रीमियर लीग 2026च्या निमित्तानं उपस्थित असणारे आदरणीय किरणदादा खराबे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनापासून स्वागत आहे. त्यांनी आपल्या स्पर्धेला एक स्पोर्ट सायकलचं सौजन्य दिले. खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष आदरणीय शरद भाऊ वाडेकर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं मनापासून स्वागत आहे. या स्पर्धेचे सर्व आयोजक या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचं खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं आम्ही मनापासून स्वागत करतो. दुसऱ्या डावाला सुरुवात होते आणि कॉमेंट्री बॉक्स मधून यानंतर आपण ऐकूयात आदरणीय नरेशजी ढोमे सर आपल्या समेत जॉईन होतील कॉम बॉक्स मधून. धन्यवाद. खेळपट्टीवर घडतो धर्म, संघभावना हीच शक्ती, जो शेवटपर्यंत उभा राहतो तोच खरा क्रिकेट योद्धा शक्ती. थँक्यू राहुल बोंबे सर, थँक्यू उत्तम सावंत सर. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं खेड तालुका प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक स्वागत. आजचा अखेरची रात्र आहे, समारोपाची रात्र आहे, जल्लोषाची रात्र आहे. ओहो, पहिलाच बॉल आणि उचललाय डीप लॉंग ऑफ सीमारेषा चिरून फाडून तोडून फोडून भेदून 4. भिडूले साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी, प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. सुमित शेठ दौणे, अनिल शेठ दौणे याच नगरीचे प्रतितेश उद्योजक उपस्थित आहेत. आपलं मनापासून स्वागत आहे. शांभाऊ कड, सचिन भाऊ मस्कर, अभिजित शेवकरी, स्वप्नील शेठ कड पाटील, अतिदादा राळे, आदिनाथजी पडोळ यांचे स्वागत. ओटू कॉम बॉक्स. सरोज प्रामाणिक. सरोजला पहिला चेंडू सीमारेषेवरती दाखवला तर दुसऱ्या चेंडूवरती स्लोवर 1 टाकून त्याने फलंदाजाला बुचकळ्यात टाकलेला आहे. इथे ओव्हरस्टेपिंग चेक करायचे तिसऱ्या पंचांना. स्वर्गीय नंदाई भिवरे स्पोर्ट्स फाउंडेशन भानोबाची कोयाळी विरुद्ध स्वर्गीय पैलवान अक्षय भाऊ कोळेकर स्पोर्ट्स फाउंडेशन करंज विहिरे भांबोली या 2 संघामध्ये मॅच आहे. प्रशांत भोईर नंदाई भिवरे फाउंडेशनचा संघनायक आहे तर अक्षय भाऊ कोळेकर स्पोर्ट्स फाउंडेशनचा संघनायक द लिजेंड सुपरस्टार द ग्रेट सचिन बर्गे. आणि एका बाजूला दिनू कांबळे, विजय पावले सुपरस्टार आयकॉन आहेत तर दुसऱ्या बाजूला जगत सरकार सरोज प्रामाणिक. 2.5 कोटीची पोर्शे ISPL मध्ये जिंकलेला खेळाडू जगत सरकार दिसेल तुम्हाला. फर डिलिव्हरी, चांगला चेंडू आहे, फलकावरती धावा 5. सरोज प्रामाणिक गोलंदाजी मार्कवरती. पश्चिम बंगाल कलकत्त्याचे खेळाडू आज मैदानामध्ये दिसत आहेत. सांगलीचा सुपरस्टार मैदानामध्ये आहे तर नवी मुंबई तुर्भेचा दिनू कांबळे मैदानामध्ये आहे. काय शॉट आहे, स्क्वेअर कट, धावा 4. भिडूले साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी, प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. धन्यवाद. डीचे भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगाव संघाचे संघमालक आणि त्यांनी आपल्याला या स्पर्धेसाठी प्लेअर ऑफ द डे साठी आकर्षक बॅटचं सौजन्य केलं. एसके स्पोर्ट्सचे ओनर सोमनाथ शेठ कारले यांचं शुभागमन आपलं खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीने स्वागत आहे. यानंतर एलिमिनेटरची मॅच होणार आणि त्यानंतर एक्झिबिशनची मॅच होणार आहे. एक्झिबिशनच्या दोन्ही टीम आपण तयार राहायचे. ओटू कॉम बॉक्स. सरोज प्रामाणिक आखूड टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न जरूर आहे. गॅप मध्ये चेंडू आहे मात्र स्पीड फोर्स देऊ शकलेला नाही
आणि धाव फलकावरती धावा 2 अंकामध्ये पोहोचतील. 6 षटकांमध्ये 80 धावा बनवायच्या आहेत. आता अजून 32 चेंडू आणि 70 धावांची आवश्यकता आहे. सरोज प्रामाणिक समोर दोन्ही गोल फलंदाज दिनू कांबळे आणि लक्ष्मण पोळेकर दोघांनी सहज बॅटिंग केलेली आहे. उचलला चेंडू आणि इथे पहिला धक्का बसेल. पहिला फलंदाज लक्ष्मण पोळेकर बाद सरोज प्रामाणिकला मिळालं यश. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील युवा उत्तेजक येलवाडी यांची बरीची टाळी. 1 गडी बाद. धाव फलकावरती 10 धावा. तर पाहायचे स्वर्गीय अक्षयभाऊ कोळेकर स्पोर्ट्स फाउंडेशन करंज विहिरे बांबोली संघानं गणेश बोराडेला इम्पॅक्ट केलेला आहे आणि त्याच्या जागेवरती रोहन घावटे रोहन गावटेला आतमध्ये आणलेला आहे आणि गणेश बोराडे बाहेर जाईल. बरोबर ना. इम्पॅक्ट खेळाडूंचा नियम या स्पर्धेमध्ये कायम आहे. आयोजकांची मेहनत फळाला येते. आज प्रेक्षकांची गर्दीचा महापूर ओसंडून वाहत असताना क्वालिफायर फर्स्ट मॅच आपल्या समोर आहे. सुपर 8 मध्ये दोन्ही सामने जिंकलेले संघ इथे दाखल झालेले आहेत. अजून त्यांनी मागच्या 3 सामन्यांमध्ये एकही पराभव बघितलेला नाही. ही मॅच जिंकणारा संघ थेट फायनल खेळणार आहे. त्यांना फायनलचं तिकीट मिळणार आहे. मात्र पराभूत संघाला अजून एक मॅच मध्ये आपलं नशीब म्हणणार नाही, आपली ताकद आजमावता येणार आहे. त्यामुळे एक लाईफलाईन आहे 2 संघांकडे. सरोज प्रामाणिक आखूट टप्प्याचा चेंडू स्लोवर 1 गती कमी करताना किती बेमालूम वापर करतो सरोज प्रामाणिक हे दिसतं मैदानामध्ये. षटक संपेल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 10 धावा 1 गडी बाद. गावा गवान खुला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. स्पर्धेच्या निमित्तानं अतिशदादा राळे, आदिनाथची पडवळ, समाधानची पडवळ उद्योजक राजू शेठ कचाटी या मान्यवरांच्या शुभागमन होते आपलं खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं स्वागत आहे. पोलीस पाटील आदरणीय रविदादा चव्हाण, इंदकेसरी बैलगाडा मालक आणि PTPLचे संघमालक प्राध्यापक अमित गेनन सर उपस्थित आहेत. आपलं मनापासून स्वागत आहे. खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं सुमित शेठ दवणे, अनिल शेठ दवणे याही मान्यवरांच्या शुभागमन होते आपलं खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं स्वागत आहे. आवर्जून या स्पर्धेसाठी शेवटच्या अंतिम दिवशी पांडुरंगजी शिळवणी, नागेशजी शेलार, शंकरची गायकवाड, सागरची भांगरे, अंकुशजी शिळवणे आपण सर्वजण उपस्थित आहात. आपल्या सर्वांचं खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. पहिलं षटक इथे संपलेलं आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात होणार आहे. सरोज प्रामाणिकनं सुरुवात होती. सुरुवातीला 2 चौकार आले पण त्याच्यानंतर त्यानं जे कमबॅक केलं, जे पुनरागमन केलं ते निश्चित त्याची क्षमता, त्याची योग्यता, त्याची उपयुक्तता दाखवणारं होतं. विकेट काढली, धावा रोखल्या, गती परिवर्तन करताना बेमालूम स्लोवर 1 टाकले. दुसऱ्या षटकाची सुरुवात. आकाश पितांबरी इनसाइड आउट लॉफ्टेड ऑफ दिमागदार धावा 6 षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं रामदासची भारमळ, कैलास शेठ घिगे आणि त्यांचा मित्र परिवार या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं आपल्या सर्वांचं स्वागत आहे. यानंतर एलिमिनेटरची मॅच होणार आहे आणि त्यानंतर एक्झिबिशन मॅच होणार आहे. पुढील संघांना विनंती आपण सर्वांनी तयार राहायचे. ओ टू कॉम्बॉक्स. आकाश पितांबरी असा गोलंदाज आहे, उभरता सितारा आहे, अपकमिंग स्टार, सुपरस्टार आकाश. या स्पर्धेमध्ये सुपर 8 मध्ये एकही षटकार खाल्ला नव्हता. त्या अगोदर एक मेडन ओव्हर या स्पर्धेमध्ये टाकलेलं आहे आकाश पितांबरी. इथे दिनूनं मात्र पहिल्याच चेंडूवरती त्याला आकाश दाखवलंय. 6 धावा खेळलेला आहे. 16 धावा फलकावरती स्वर्गीय नंदाई आकाश पितांबरे. मी आकाशला विनंती करेल की क्रिक हिरोजला आपली प्रोफाईल अपडेट करून घ्या. तिथं स्पेलिंग मिस्टेक आहे. आकाश पितांबरी असं झालेलं आहे तर तिथे पितांबरे करून घ्या. 16 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये.
16 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये नंदाई भिवरे स्पोर्ट्स फाउंडेशन. परत एकदा स्लोवर वन चेंडू होता आकाशामध्ये. क्षेत्ररक्षक तिथे ड्रॉप दी कॅच. दिनू कांबळेला जीवदान. दिनू कांबळे असा खेळाडू आहे तो कोणती मॅच खेचून आणू शकतो. दिनू कांबळेला जीवदान देणं म्हणजे स्वतःच्या सिगारेटनी स्वतःची चिता पेटवण्यासारखं आहे. इथे जीवदान दिनू कांबळेला. 2 धावा फलकावरती 18 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आकाश पितांबरी. यस गॅप आहे तिथे. फाईन लेग. थर्ड मॅन क्षेत्ररक्षक मागे मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा 4. भिडूले साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. 2 क्षेत्ररक्षकांचा पाठलाग होता मात्र तो पाठलाग मोडून काढत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 22 धावा फलकावरती दुसरं षटक सुरू आहे. दिनू कांबळेचा झंझावात. 6 चेंडूमध्ये 17. 22 पैकी 17 दिनू कांबळे. आकाश पितांबरे. परत एकदा गोलंदाजी मार्क वरती 12 आतापर्यंत आल्यात. पुन्हा एकदा बॅकफूट वरती जात दिशा देण्याचा प्रयत्न होता. चेंडूच्या गतीचा वापर करण्याचा प्रयत्न होता मात्र इथे टायमिंग मिळालं नाही दिनूला. धावफलक तिथे थांबलेला 22. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू आहे. या अगोदर त्याने किती आल्हाददायक चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मध्ये सीमारेषे बाहेर पाठवला होता. पुन्हा एकदा पुढे सरसावा तिथे. डान्सिंग डाऊन द विकेट. हवाई फायर. एअर स्ट्राईक. 6. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. जबरदस्त फटकेबाजी मैदानामध्ये दिनू कांबळेची. बुलेट ट्रेनच्या वेगानं तो निघालेला आहे. धावफलकावरती 28 एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. जिथे मालगाडी 4 तासात पोहोचवते जिथे राजधानी 2 तासात पोहोचवते मात्र बुलेट ट्रेन अर्ध्या तासातच तुम्हाला स्टेशनवरती उतरवेल. बुलेट ट्रेन मैदानामध्ये दिनू कांबळे नावाचे. असाच जो सुसाट वेगानं सुटला तर मात्र स्वर्गीय पैलवान अक्षयभाऊ कोळेकर स्पोर्ट्स फाउंडेशन करंजवेरे भांबोली संघाला विचारात पडावं लागेल. पाहायचंय कुठला डाव संघनायक आता घेऊन येणार आहे. कोणत्या योजना इथे आखल्या जातील. कुठल्या योजनांना मूर्त स्वरूप दिलं जाईल. कुठले प्लॅन्स दिनू कांबळेसाठी ऍक्टिव्ह होतील. फलंदाज आता स्ट्राईक एंडला मात्र असणार आहे तो संघनायक प्रशांत भोईर. नॉन स्ट्राईक एंडला दिनू कांबळे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. रोड एंडच्या बाजूने गोलंदाजी सुरू होईल आणि गोलंदाज आहे पुन्हा एकदा सरोज प्रामाणिक. 79 धावा ते बनवू शकलेले आहेत. स्वर्गीय नंदाई भिवरे स्पोर्ट्स फाउंडेशन भानोबाचे कोयाळे त्यांना प्रत्युत्तर देत आहेत. अक्षयभाऊ कोळेकर स्पोर्ट्स फाउंडेशननं 79 बनवल्या होत्या. पायावरती टाकलेला चेंडू ग्लान्स करण्याचा प्रयत्न आहे. दिनू थोडासा डेंजर एंड कडे होता. रिस्क घेतली होती आणि धाव देखील पूर्ण केलेली आहे. कोई रिस्क ना उठाना ये भी बड़ा रिस्क होता है. रिस्क घेतली पाहिजे. जोखीम पत्करली पाहिजे. जोखीम पत्करल्याशिवाय धाडसाशिवाय आजपर्यंत कुठलाही शोध लागला नाही आणि धाडसाशिवाय आजपर्यंत कोणी यशस्वी झालेला नाही. धाडस त्याला माहिती माझ्यावरती डिपेंड आहे. दिनू कांबळे आयकॉन आहे. तो जास्त वेळ खेळला तर विजयाच्या शक्यता तो तेवढा निर्माण करणार आहेत परंतु तरी देखील जोखीम घेतोय. आखूट टप्प्याचा चेंडू या स्क्वेअर कट. गॅप निश्चित आहे. डीप कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक पोहोचतोय. तिथे 2 धावा यशस्वीपणे पूर्ण होतील आणि 2 धावांबरोबर धाव फलक पुढे 31 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक सुरू असताना स्वर्गीय नंदाई भिवरे स्पोर्ट्स फाउंडेशन भानोबाची कोयाळी. दिनू कांबळे एक आयकॉन. विजय पावले 2 स्टार आयकॉन
या संघाकडे आहेत. तर ISPL मध्ये सुपरस्टार राहिलेल्या जगत सरकार, ज्यानं खरं तर पोर्शे गाडी जिंकल्यानंतर सगळ्या भारत वर्षाचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. कोण आहे जगत सरकार? याबरोबरच लेंथ बॉल होता, पायाच्या दिशेने आलेला. दिनू कांबळेने हलकसं त्याला जागा दिलेली आहे. फाईन लेग कडे क्षेत्ररक्षक तिथे पोहोचणार आहे. 1 धाव प्राप्त होते. फलकावरती 32 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. सरोज प्रामाणिक या षटकामध्ये 4 धावा, कुठलाही चौकार षटकार नाहीये. या अगोदरच्या षटकामध्ये थोडा खर्चिक होता, मात्र विकेट काढली होती. इथे पाहायचंय सरोज प्रामाणिकला. फुल टॉस होता, फटका तर खेळलाय आणि चेंडू सीमारेषा पार. धावा 4. भिडूले साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा करावी, प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. थँक्यू डीचे. आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं चेतनजी जाधव, नवनाथजी देवकर, अनिकेत रोडे, सोमनाथजी टेमगिरे आपले शुभागमन, आपलं स्वागत आहे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवलेला आहे. ओव्हर दी वेस्ट. ओव्हर स्टेपिंग बघायचंय की ओव्हर दी वेस्ट बघायचंय? ओव्हर स्टेपिंग बघायचंय. तोपर्यंत लकी ड्रॉच्या कुपनचं वितरण सुरू आहे. प्रत्येक दिवशी आपण भाग्यवान प्रेक्षकांना एक आकर्षक स्पोर्ट्स सायकल देऊन आपण सन्मान केलाय. आज देखील खेड तालुका प्रीमियर लीग 2026च्या शेवटच्या अंतिम दिवशी लकी ड्रॉच्या माध्यमातून प्रेक्षकांना एक भाग्यवान विजेता प्रेक्षक जो ठरणार आहे त्याला एक स्पोर्ट्स सायकल मिळणार आहे आणि त्या कुपनचं वितरण सुरू झालेलं आहे. नो बॉल, 4 धावा, 5 धावा इथे मिळतील. थोडा एक्सपेरिमेंट केला होता. ही समस्या आम्ही नेहमी बघतो की जे आंतरराष्ट्रीय दर्जाचे गोलंदाज आहे, विजय पावलेला देखील आम्ही बऱ्याच वेळा ओव्हर स्टेपिंग नो टाकताना बघितलंय. तर सरोज प्रामाणिक कडून देखील त्या चुका होत आहेत. लेंथ बॉल पुन्हा एकदा उजव्याच्या बाहेर होता, मात्र अलगद प्रशांत भोईर दिशा देतो चेंडूला एक्स्ट्रा कव्हर कडे. 1 धाव तिथे प्राप्त होऊ शकते. फलकावरती 38. 42 पाहिजेत. 20 चेंडू आणि 42 धावा असं समीकरण आहे. 38 धावा पहिल्या 3 षटकांमध्ये पूर्ण झालेले आहेत. अजून 2 चेंडू खेळायचे आहेत आणि दिनू कांबळे आता फेस करेल सरोज प्रामाणिकला. 20 धावा, 10 चेंडू मध्ये 20 धावा खर्च केलेले आहेत. सरोज प्रामाणिकने एक विकेट जरूर काढलेली आहे. या अगोदरच्या षटकामध्ये लक्ष्मण पोळेकर बाद झाला होता. दिनूचा फटका मोठा खेळायचा प्रयत्न आहे. अपील जरूर आहे, मात्र त्याच्यामध्ये उत्साह दिसत नाही, आत्मविश्वास दिसत नाही. पंचांनी फेटाळून लावलंय. चेंडू चांगला आहे, थोडासा शफल होत चेंडूला स्क्वेअर लेगला ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता दिनूचा, तो इथे फसलाय. आणि धावा फलकावरती 38 आहे. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 19 चेंडू 42 विजयासाठीचं समीकरण. सरोजचा हा शेवटचा चेंडू. हो, खांद्याचा वापर केला होता. आपटला होता चेंडू, पुढ्यात आपटला होता, गुड लेंथ वरती जोरात आपटला होता. इथे धाव फलक पुढे पोहोचणार आहे. 39 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 18 चेंडू 41 धावा. खेड तालुका प्रीमियर लीग 2026 या ओव्हरचे प्रायोजक आहेत माननीय महेंद्र शेठ सावंत, माननीय बाळू शेठ वाडेकर, माननीय ललित मुसळे सर, जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स. क्रिकेटपटूंची धन्यवाद डीचे. खास आवर्जून आपल्या स्पर्धेसाठी उपस्थित असणार आहेत लोहगाव नगरीचे माजी तंटमुक्तीचे अध्यक्ष, लोहगाव नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक आणि टेनिस बॉल क्रीडा असोसिएशन पुणे जिल्ह्याचे संचालक आदरणीय सचिनदादा खांदेव पाटील, हर्षलभाऊ खांदेव पाटील, धनंजय रणखाम या तीनही मित्रांचा सन्मान खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं होतोय. मी विनंती करेल आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आणि हा सन्मान देण्यासाठी आदरणीय कैलासभाऊ निकाडे, आयोजक आदरणीय संदीप रोंदळ सर आणि सुभाषभाऊ बिरदवडे आपल्याला विनंती करेल आपण यांचा सन्मान व्यासपीठावर त्या ठिकाणी संपन्न करायचा आहे. मी सचिनदादा खांदवे, हर्षलभाऊ खांदवे आणि धनंजयभाऊ रणकाम या तिघांना विनंती करेल आपला सन्मान खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीने संपन्न होतोय. विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीने हा प्रेमाचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. गतवर्षी देखील सचिनदादा खांदवे पाटील आणि त्यांचा मित्रपरिवार आपल्या स्पर्धेला आवर्जून पाहण्यासाठी भेट देण्यासाठी उपस्थित होतं. याही वर्षी आपण पाहिलं तर आग्रहाच्या निमंत्रणाचा मान स्वीकारून ते उपस्थित आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होतोय. ओ टू कॉम्बॉक्स.
3 षटकांमध्ये 39 धावा फलकावरती. 3 षटकांमध्ये 41 धावांचं आव्हान आहे. 2-1 फलंदाज बाद झालेला आहे. 9 फलंदाज बाद व्हायचे बाकी आहेत. अर्धा डाव संपलेला आहे. अर्धा डाव शिल्लक आहे. अर्ध्या धावा बनवल्यात, अर्ध्या धावा बनवायच्या आहेत. अर्धा पेला भरलेला, अर्धा पेला सरलेला. महादेव हर हर समराचा गरजत तो वाऱ्यावरती. एवढी घुमतो अमुच्या करणी निजती ते ठारच मरती. उठा उठा बांधा कमरा, मारा किंवा लढत मरा. सत्वाचा उदयच तू करा. छंद फंद वृच्छुंकल अमुचे स्मृती जगाला ढवळू द्या. काठोकाठ भरू द्या प्याला, फेस भराभर उसळू द्या. 39 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 41 पाहिजे 17 चेंडू मध्ये. डावखुऱ्या हाताचा फलंदाज दिनू कांबळे 27 वरती नाबादे, मात्र 13 चेंडूंमध्ये. पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न होता. ग्लान्स केला, चेंडू उडवलाय, तिथे क्षेत्ररक्षक पोहोचेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, वेगवान दिनू, थ्रो वेगवान, मात्र धावा 2. धाव फलक पुढे 41. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 16 चेंडू 39. एक तगडी फाईट आहे. स्वर्गीय नंदाई बिवरे स्पोर्ट्स फाउंडेशन भानोबाची कोयाळी, स्वर्गीय पैलवान अक्षयभाऊ कोळेकर स्पोर्ट्स फाउंडेशन करंज वेरे भांबोली, पैलवान नितीन तात्या वाडेकर, महेंद्र शेठ कोळेकर प्रथम लोकनियुक्त सरपंच धामणे यांच्या मालकीचा संघ मैदानामध्ये फाईट करतोय. तर प्रत्युत्तर देताना ॲडव्होकेट महेश भिवरे यांचा संघ स्वर्गीय नंदाई भिवरे स्पोर्ट्स फाउंडेशन भानोबा क्रिकेट संघ कोयाळी. फलकावरती धावा 41. दिनू कांबळे आज कमालीची फलंदाजी, निग्रही फलंदाजी. या दिशा दिलेली आहे. गतीचा वापर बेमालूम करतो आणि चेंडूला पाठवतो सीमारेषेच्या बाहेर. मोफत पर्यटन, धावा 4. भिडूले साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी, प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. डिसाइड ठिकाणी चाकण नगर परिषदेचे नगरसेवक आणि RR ऑरिय संघाचे संघमालक आदरणीय रणजित शेठ झरे यांच्या ठिकाणी शुभागमन होते. आपलं मनापासून स्वागत आहे. आपल्याला विनंती केला तर आपण व्यासपीठावरती या. त्यांच्या समवेत उपस्थित आदरणीय या स्पर्धेच्या निमित्तानं RR ऑरिय संघाचे संघमालक प्रेमभाऊ जगताप उपस्थित होत आहेत. आपलं देखील खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीने स्वागत आहे. आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती या आणि स्थानापन्न व्हा. ओ टू कॉम्बॉक्स. पुन्हा 6 आखूट टप्प्याचा चेंडू. म्हटलं की दिनू कांबळेसाठी मेजवानी आहे आणि पंचपक्वान्नावरती ताव मारला त्यानं. षटकार 51 धावा 1 गडी बाद. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. 51 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आकाश पितांबरे 30 धावा 16 चेंडू मध्ये 30 धावा खर्च झालेल्या आहेत आकाश पितांबरेकडून. थोडासा खर्चिक ठरलेला आहे तो. आज हात थोडासा मोकळा राहिलेला आहे. काल ज्या पद्धतीने गोलंदाजी एक मेडन ओव्हर टाकणारा हा खेळाडू आहे. या स्पर्धेमध्ये सातत्याचा रनअप बघितला, त्याचा बॅलन्स बघितला, त्याचा स्टान्स बघितला. निश्चित एक मोठ्या खेळाडूची योग्यता त्याच्याकडे आहे. इथे लेंथ बॉल होता, इनसाइड आउट, क्षेत्ररक्षक तिथे आहे. 2 धावा आरामात येऊ शकतात का? थ्रो थोडासा खराब आहे. 2 धावा मिळतील. फलकावरती 52, 53, 1 गडी बाद. चौथं षटक सुरू आहे. जगत सरकार सुपरस्टार कडून सुद्धा आकाश पितांबरेचं कौतुक झालेलं आहे. ऑल इंडिया ओपन पूल मध्ये देखील याच तडफेनं तो गोलंदाजी करू शकतो आणि चांगलं मार्गदर्शन त्याच्या संघामध्ये आता आहे. सरोज प्रामाणिक, तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता. काय करायचंय, कुठे करायचंय, परिस्थिती कशी हाताळायची ही कला पाहिजे फक्त. आकाश लेंथ बॉल होता. दिनू कांबळे समोर, मोठ्या फटक्यापासून लांब ठेवलंय दिनूला. 1 धाव जरूर मिळेल. षटक संपेल 54, 1 गडी बाद. 4 षटकांचा खेळ संपला. स्वर्गीय नंदाई भिवरे स्पोर्ट्स फाउंडेशन भानोबाची कोयाळी. या ठिकाणी व्यासपीठावरती आपण एक सन्मान करतोय खेड तालुका प्रीमियर लीग 2026च्या निमित्तानं ज्यांनी आपल्याला एक स्पोर्ट्स सायकलचं सौजन्य दिले. खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष आदरणीय शरदभाऊ वाडेकर यांचा सन्मान केला जातोय. त्यांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करायचा. आपला सन्मान या ठिकाणी केला तो आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आणि तो सन्मान करण्यासाठी आयोजक आदरणीय
संदीप रणदेव आणि सुभाष भाऊ बिरदवडी यांना विनंती करेल आपण शरद भाऊ वाडेकरांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. 2 षटकांमध्ये विजयासाठी धावा 26 अपेक्षित आहेत. फलकावरती धावा 54. 4 षटकांचा खेळ संपलेला, 1 गडी बाद 54. तर राहिलेल्या 2 षटकांमध्ये मात्र 26 धावांची आवश्यकता. 12 बॉल 26 आणि दिनू कांबळेने मुक्काम ठोकलेला आहे. विशेष म्हणजे तो जरी खेळपट्टीवरती स्थिरावलेला असेल, सेट झालेला असेल, तरी आक्रमण त्याने थांबवलेलं नाहीये. चेंडूच्या मेरिट वरती काही फटके खेळलेत, काही त्याने स्वतः बनवलेत फटके, इम्प्रोव्हायझेशन केलं, कधी मेरिट वरती मोठे फटके खेळलेत. ही गुणवत्ता आहे दिनू कांबळेकडे. धावांचा धबधबा आहे, तो धावांचा नायगार आहे आणि आज कोसळतोय प्रचंड वेगानं. स्लोवर 1 चेंडू, वेळ होता, पंच केला सरळ रस्त्यावर, धावा 6. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. भन्नाट, बेफाम, बेछूट फलंदाजी मैदानामध्ये दिनू कांबळेकडून. 60 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5व्या षटकातील पहिला चेंडू सीमारेषा दाखवली. अख्ख्या आंबेठाण गावाचं दर्शन दाखवलंय चेंडूला. 6 धावा. एकोणीस चेंडू 48 धावा दिनू कांबळे. अर्धशतकापासून मात्र 2 धावा दूर. उजव्या हिशा बाहेर आहे चेंडू. इथे 1 धाव धावफलकावरती 61 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5वं षटक इथे सुरू आहे. दिनू दिनू कागदावरची शाई किती सांगेल पराक्रमाचा रंग. तुझ्या धावांनीच दुमदुमेल विजयाचा दंग. अर्धशतक दिनू कांबळेचं मैदानामध्ये. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. मौनातही तुझ्या धडधडते रणशिंगाचे स्वर. आजच्या इतिहासात कोरले जाईल तुझे अमर अक्षर. दिनू कांबळे वन्स अगेन पुन्हा पुढे सरसावत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा 6. धगधगता अग्निकुंड मैदानामध्ये. दुसरा लागोपाठचा तिसरा षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. लागोपाठ 3 वेळा चेंडूला आंबेठाण दाखवलंय. 73. पुन्हा एकदा 74. विजयासाठी मात्र 6 धावा दूर. स्वर्गीय नंदाई भिवरे स्पोर्ट्स फाउंडेशन आज कमालीचा खेळ साकारला. या गोलंदाजीमध्ये काय बघायचंय, तिसऱ्या पंचांकडे वाईड साठी या ठिकाणी रेफरल कॉल आहे. पंचांनी जो वाईड दिला होता त्यावरती गोलंदाज नाराज आहे आणि त्यामुळे त्यांनी DRS ची मागणी केलेली आहे. 74 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर लागोपाठचे 3 षटकार खेळणारा 11वा खेळाडू आहे दिनू कांबळे. अर्धशतक ठोकणारा सुद्धा 11वा खेळाडू. 11वा अर्धशतक या स्पर्धेतलं ठोकलेलं आहे दिनू कांबळेनं. पराक्रम आज मैदानामध्ये दिनू कांबळेकडून. इथे कनेक्शन नव्हतं. 1 धाव जरूर येऊ शकते. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक दूरवरून पोहोचेल. फलकावरती धावा 75 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 8 चेंडू 5 धावा. दिनू कांबळेसाठी क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व, खेळाडूंवरती भरभरून प्रेम करणारे उद्योजक कैलासदादा निखाडे, कैलास भाऊ निखाडे यांच्याकडून 1100 रुपयाचं बक्षीस बघा. 11वा अर्धशतक आहे. 11वा षटकार हॅट्रिक आहे.
तर 1100 रुपयाचं बक्षीस. बाईज एक धाव जरूर आहे. 76 धावा. 7 चेंडू 4. फायनल मध्ये पोहोचण्यासाठी स्वर्गीय नंदाई भिवरे स्पोर्ट्स फाउंडेशनला मागच्या काही स्पर्धा अशा होत्या ॲडव्होकेट महेश भिवरे यांना यश मिळत नव्हतं. यावर्षी निर्धाराने ॲडव्होकेट महेश भिवरे यांनी संघ तयार केला. दिनू कांबळे, विजय पावले सारखे सुपरस्टार आयकॉन संघामध्ये आणले. ऑक्शन मधून तगडी फौज आपल्या साथीला घेतली आणि स्वतः ॲडव्होकेट महेश भिवरे यांची गोलंदाजी काय चालली आहे, काय चमकलेली आहे. पहिल्या लीग मध्ये तर हा संघ कॉलबॅक मध्ये आला होता. कॉलबॅक मधून आले सुपर 8 मध्ये. सुपर 8 मध्ये ऍज अ टॉपर ते आले क्वालिफायर मध्ये आणि थेट फायनल मध्ये प्रवेश करणार का? उंच फटका जरूर आहे. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक, चेंडू खाली येईल, गोलंदाज कॅच नाही होऊ शकत. 1 धाव इथे मिळणार आहे. फलकावरती धावा 78. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. विजयासाठी मात्र 2 धावा. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 चेंडू 2. फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. ॲडव्होकेट महेश भिवरे यांचं कौतुक झालं पाहिजे, कारण कॉल बॅक मध्ये त्यांच्या टीमला 11 धावांची गरज होती, रोखायची गरज होती. 6 चेंडू 11 धावा म्हणजे या मैदानामध्ये फार अवघड नाहीये. चेंडू कोणाच्या हातात सोपवायचा त्यांनी स्वतःच्या हातात घेतला, मॅच जिंकून दिली. त्यानंतर 6 चेंडू 23 पुन्हा बॉल हातात घेतला, पुन्हा मॅच जिंकून दिली. 6 चेंडू 33 पुन्हा बॉल हातात घेतला, पुन्हा मॅच जिंकून दिली. 3 वेळा शेवटचं षटक हाताळलंय ॲडव्होकेट महेश भिवरे जे संघ मालक आहेत. आणि आता त्यांची टीम फायनलच्या उंबरठ्यावरती उभी आहे. माप ओलांडायचे आता. 78 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. दिनू कांबळे ऑन स्ट्राईक. या शांतपणे चेंडूला दिशा दिलेली, 1 धाव घेतलेली आहे. एवढा संयम असू शकतो एकाकडं एखाद्या खेळाडूकडं. खरं तर या क्वालिफायर मॅच मध्ये जळत्या निखाऱ्यांवरून चाललेला आहे तो. आणि आज तरी देखील डोक्यावरचा बर्फाचा खडा वितळू दिलेला नाहीये. स्पेशल डिझाईन केलेला आयटम आहे हा. कोलन वॉटरची घडी डोक्यावरती ठेवून दिनू कांबळे मैदानामध्ये आहे. उजव्या इशीच्या बाहेर चांगला चेंडू आहे. 4 चेंडू 1. सामना संपलेला नाही अजून. गोलंदाज आहे शेखर रणपिसे. आज शेखरकडे संधी आहे. उद्या जर तालुक्यात प्रसिद्ध, जिल्ह्यात, राज्यात प्रसिद्ध व्हायचं असेल तर 4 चेंडू हे त्याच्या आयुष्यातले सर्वोत्तम असतील. नो, आणि अलगद फटका खेळलाय. 4 धावा इथे मिळणार आहेत. आणि याच बरोबर ॲडव्होकेट महेश भिवरे यांचा संघ स्वर्गीय नंदाई भिवरे स्पोर्ट्स फाउंडेशन बानोबाची कोयाळी फायनल मध्ये दिमाखात प्रवेश करतायत. एंटर टू दी फायनल. कॉंग्रॅच्युलेशन नंदाई भिवरे स्पोर्ट्स फाउंडेशन. दोन्ही टीम शेकहँड करून घ्या. हस्तांदोलन कंपल्सरी आहेत. मैत्रीपूर्ण लढती आपण संपन्न करतोय. विजेत्या संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचा आभार. या ठिकाणी उपस्थित होत आहेत त्यांनी चतुर्थ क्रमांकाचं रोख रक्कम 61,000 रुपयांचं पारितोषिक आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं प्राप्त होते. SLD इन्फ्राकॉनचे ओनर आदरणीय सिद्धेशदादा दत्तात्रयजी शिळवणे यांचं व्यासपीठावरती शुभागमन होते. आपलं खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीने स्वागत आहेत. महादेवची गायकवाड, स्वप्नीलजी शिळवणे आणि पोपटरावजी चिखले या मान्यवरांचं शुभागमन आपलं स्वागत आहे. बाळासाहेबची गाडे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं मनापासून स्वागत आहे. प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट, बांबोलीचे प्रतितेश उद्योजक आदरणीय कावराम शेठ निखाडे यांच्या ठिकाणी शुभागमन होते. त्यांनी आपल्या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक बॉटलचं सौजन्य दिले. कावराम शेठ निखाडे साहेबांचं मनापासून स्वागत. आदरणीय किसन शेठ राऊत उपस्थित होत आहेत. आपलं देखील खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देतोय. प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देखील आपण देतोय. मांडवरांना आम्ही आमंत्रित करणार आहोत. त्यापूर्वी पुढील मॅच आपण सुरू करतोय.